आज आपण नवरात्र उत्सवातील 8व्या दिवशी पूजली जाणारी देवी म्हणजे महागौरी हिची कथा, तिचं रूप, तिचं महत्व आणि तिची उपासना याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग पाहूया महागौरी यांच्याबद्दल माहिती। देवी महागौरी या आपल्या करुणामयी, शांत आणि तेजस्वी रूपासाठी ओळखल्या जातात। चला तर मग देवी महागौरीच्या पावन दर्शनाला जाऊया। देवी महागौरीचं नाव आणि त्याचा अर्थ। देवी महागौरी या नावाचा अर्थ आहे महान, शुभ्र, गौर वर्ण असलेली। गौरी म्हणजे गौरी, शुभ्र, स्वच्छ। त्यांचे तेज इतके पवित्र आहे की चंद्र आणि शंख देखील त्यांच्या वर्णासमोर फिकट वाटतात। त्यांचं स्वरूप शुद्धतेचं, सात्विकतेचं आणि शांततेचं प्रतीक आहे। देवी महागौरीची कथा। पौराणिक कथेनुसार पार्वती देवीने महादेवांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली। हजारो वर्ष तप केल्यानंतर त्यांचं शरीर काळवंडून गेलं होतं। त्यावेळी भगवान शिवांनी गंगा जलाने त्यांचा अभिषेक केला आणि त्या अत्यंत उजळ, शुभ्र, तेजस्वी झाल्या आणि तेव्हापासून त्यांना महागौरी असं नाव मिळालं। दुसऱ्या कथेनुसार महिषासुराचा वध करण्यासाठी देवीने विविध रूपे घेतली। त्यातलं हे एक रूप महागौरी म्हणजे सौम्य आणि करुणामयी शक्तीचं रूप आहे। या रूपात देवीने शुभ, निशुभ आणि चंड, मुंड यासारख्या राक्षसांचा देखील नाश केलेला आहे। देवी महागौरीचं रूप आणि वाहन। महागौरी देवी 4 हातांची असून त्यांच्या एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात डमरू, तिसऱ्या हातात आशीर्वादाने मुद्रा आणि चौथ्या हातात अभय मुद्रा आहे। त्यांचे वाहन आहे बैल नंदी, जो स्थैर्य आणि शुद्धतेचं प्रतीक मानलं जातो। त्या शुभ्र वस्त्र परिधान करतात। त्यांचं अंगावरील तेज इतकं आहे की त्यांच्या दर्शनाने भक्तांचे सर्व पाप दूर होतात। देवी महागौरीची पूजा आणि उपासना। नवरात्रीत 8व्या दिवशी देवी गौरीची उपासना केली जाते। या दिवशी भक्त पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालतात, कारण पांढरा रंग हा शुद्धतेचं आणि शांततेची खूण आहे। देवीला नारळ, पांढऱ्या फुलांची माळ, साखर आणि पायस अर्पण केला जातो। महागौरीची उपासना केल्याने सर्व प्रकारचे पाप दूर होतात आणि जीवनात शांती, समृद्धी, आरोग्य आणि सौभाग्य प्राप्त होते। आध्यात्मिक अर्थ। महागौरी हे फक्त देवीचं रूप नाही, तर आपल्या आतल्या शुद्धतेचं, सात्विकतेचं आणि शांततेचं प्रतीक आहे। तपस्या, त्याग आणि आत्मशुद्धीच्या प्रक्रियेतून बाहेर आलेलं तेज म्हणजे महागौरी। तपस्या त्या आपल्याला शिकवतात की कठीण प्रसंगानंतरही जर आपलं मन शुद्ध असेल तर आपण कोणत्याही अडचणीवर मात करू शकतो। देवी महागौरीसाठी हे मंत्र जपला जातो। ओम देवी महागौर्याय नमः। या मंत्राचा जप केल्याने मन प्रसन्न होतं आणि आध्यात्मिक उन्नती होते। आपण सर्वांनी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांची कृपा आपल्यावर सदैव राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना।